नमस्कार मित्रांनो, येत्या प्रजासत्ताक दिनाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार का, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसे संकेत मिळालेले आहेत. म्हणजे ज्या ट्रम्प तात्यांनी भारताविरुद्ध 50% निर्बंध लावलेले आहेत त्यांनाच हा सर्वोच्च सन्मान भारत देऊ शकेल का? तर गेल्या काही दिवसामधल्या घडामोडींकडे लक्ष दिल्यास भारत आणि अमेरिका यांच्यातला तणाव निवळू लागल्याचं स्पष्ट होत आहे. आज काही वेळापूर्वी, तासाभरापूर्वीच भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनी अमेरिकेच्या GE या कंपनीसोबत, जनरल इलेक्ट्रिकसोबत 113 F404 GEIN-20 इंजिनचा करार केला. त्याच्याबाबतची घोषणा सप्टेंबरमध्ये झाली होती, पण एकूण 113 इंजिन भारताच्या HALला पुरवली जाणार आहेत 2027 ते 2032 या कालावधीत. आणि त्यातल्या तेजस MK-1A विमानांसाठी 97 विमानं आहेत, त्याच्यामध्ये ही इंजिन बसवली जाणार आहेत. कदाचित बाकीची स्पेअर म्हणून असतील, कल्पना नाही, बातमी वाचून ते स्पष्ट होत नाही. पण 97 विमानांसाठी मिळून 113 इंजिन ऑर्डर केलेली आहे. त्या करारावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. साधारणतः 62,000 कोटी रुपयांचा हा करार आहे. म्हणजे ट्रम्प यांना आपल्या गावच्या लोकांना सांगायला मोठी बातमी आहे की बघा, आम्ही भारताबरोबर एवढा मोठा करार केलेला आहे, यातनं अमेरिकेत हजारो जॉब्स तयार होणार आहेत वगैरे वगैरे. पण एवढंच नाही, तर काल एका पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. भारताने रशियाकडनं तेल आयात करणं थांबवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थात अशा प्रकारची प्रौढी मारायची ट्रम्प यांची सवय. पण ही गोष्ट खरी आहे की जसे रशियावर दुसरे निर्बंध लागू झाल्यानंतर भारतीय कंपन्यांसाठी रशियाकडनं तेल घेणं आणखीन अवघड झालं आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी असल्याने, म्हणजे अगदी कोसळल्या नसल्या तरी कमी झाल्याने भारताला आता इतर स्रोतांकडनं तेल घेणं अधिक किफायतशीर ठरत आहे. आणि त्याच्यामुळे रशिया ही गोष्ट समजू शकतो. रशियाला आपण कशा प्रकारे कॉम्पेन्सेट करू, हा पुढचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 8 विमानं पाडल्याचा दावा केला, पण कोणाची विमानं पाडली हे त्यांनी सांगितलं नाही. पुन्हा त्यांनी आपण युद्ध थांबवलं आणि 8 विमानं गेल्याला 7 होतं, तो आकडा वाढून 8 झालेला आहे. आणि त्यामुळे त्याच्याबाबत भारत म्हणू शकतो की आम्ही पाकिस्तानची 8 विमानं पाडलेली आहेत किंवा बरीच विमानं पाडलेली आहेत. आणि त्यामुळे जर तात्या बोलत असतील तर ते पाकिस्तानच्या विमानांबद्दल बोलत असतील, आम्हाला काही नाही. म्हणजे त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही आहे, पण त्याच्यामुळे भारताचं काही अडत नाही आहे. चौथा मुद्दा, त्यांनी स्वतः सांगितलं की मी पुढच्या वर्षी भारतात जाण्याची शक्यता आहे. आता पुढच्या वर्षी म्हणजे कधी, तर त्याचा सगळ्यात उत्तम मुहूर्त जर कुठला असेल तर तो प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. मागेही भारताने त्या दृष्टीने प्रयत्न केले होते. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून, याच्या आधी ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेले बराक ओबामा 26 जानेवारीलाच प्रमुख पाहुणे आले होते. आणि त्यांचा जो शानदार कार्यक्रम, त्यांचा नाही त्यांच्यासाठी जो शानदार कार्यक्रम भारताने केला होता, ते बघता ट्रम्प यांना तशी अपेक्षा असणं, कारण पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. आत्ता न्यूयॉर्कमधल्या निवडणुकीत झोहरान ममदानी महापौर झालेलं ट्रम्प यांच्या मनाला फार लागलेलं. म्हणजे कुठे न्यूयॉर्कसारख्या शहराचा महापौर आणि 20 लाख लोकांचं मतदान, आणि कुठे अमेरिकेचे अध्यक्ष, पण तरी देखील ट्रम्प यांच्यासाठी आपल्या शहरामध्ये झोहरान ममदानीसारखा एक मुस्लिम कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस, 34 वर्षाचा माणूस महापौर होतो, हे त्यांच्यासाठी पचवणं अवघड आहे. आणि ममदानीचं निमित्त आहे, त्याच्यामुळे डेमोक्रेटिक पक्षातला नवीन धुमारे फुटलेले आहेत. फक्त डेमोक्रेटिक काय, भारतातल्या पुरोगाम्यांना नवीन धुमारे फुटलेले आहेत. आता जेन झी त्यांचं इथेही सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे गोष्टी हळूहळू बदलू लागलेल्या आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात
जो काही संघर्षात तलवारी म्यान करण्याचा निर्णय झाला होता तो तात्पुरता आहे, हे दोघांनाही माहिती आहे. आज ना उद्या संघर्ष पुन्हा एकदा भडकणार आहे. दुसरी गोष्ट, अमेरिकेलाही या व्यापार युद्धांनी झळ पोचत आहे. अमेरिकेत अजूनही अनेक गोष्टींच्या किमती या खूप चढ्या आहेत आणि आता ख्रिसमस सीझन सुरू होतो आहे आणि या किमती कमी झाल्या नाहीत तर अमेरिकेत त्याचा राजकीय रोषामध्ये रूपांतर होऊ शकतं, जे ट्रम्प यांना टाळायचं आहे. काही दिवसापूर्वीच भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये, राजनाथ सिंग आणि पीठ हेगेसे त्यांच्यामध्ये जो संरक्षण करार आहे, जी रचना आहे, त्याला आणखी मुदतवाढ देण्याचं मोठं पाऊल उचलण्यात आलं होतं. फ्रेमवर्क, ज्याला डिफेन्स फ्रेमवर्क म्हणतात. आणि त्यामुळे एक एक ज्याला पुर्जे, नटबोल्ट्स, पार्ट्स, स्पेअर पार्ट्स ते जोडले जात आहेत आणि जो एकमेकांबद्दलचा वैरभाव निर्माण झाला होता. बाय द वे, आजच थोड्याच वेळापूर्वी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हणजे प्रवक्त्यांनी ट्रम्प यांच्या शिडात हवा भरणारं वक्तव्य केलेलं आहे. ट्रम्प यांनी CBS 60 या कार्यक्रमात पाकिस्तान अणुचाचण्या करण्याचं, अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं. अर्थात इतरही चीन, रशिया, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे करत असल्याचं त्यांनी धक्कादायक विधान केलं होतं. त्याचा परामर्श घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानची ही जुनी सवय असल्याचं, न्यूक्लिअर स्मगलिंग वगैरे वगैरे असं वक्तव्य करून एका प्रकारे ट्रम्प यांना दुजोरा दिलेला. म्हणजे तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जो तणाव महिन्याभरापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी निर्माण झाला होता तो आता निवळताना दिसतोय. क्वाड परिषदेची तारीख अजूनही नक्की नाही आहे. यावर्षी व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत. कदाचित त्याच्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात येणार आहेत. आणि त्यामुळे मोठमोठ्या गाठीभेटींचा हा कालखंड आहे आणि त्याच्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात आले नाहीत तर नुकसान त्यांचं आहे हे त्यांनाही कळतंय. आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसात काही मोठ्या भेटी आणि त्यांचे स्वागत समारंभ याची रेलचेल असणार आहे. आता ट्रम्प यांनी ठरवायचं आहे की ही संधी साधायची का आपल्याच तालावर भारताला नाचवायला लावून ही संधी गमवायची ते. पण गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघता असं चित्र निर्माण होत आहे की अमेरिका आणि भारत यांनी काही काळ एकमेकांना, जसं म्हटलं नवरा बायकोचा जो रुसवा फुगा असतो, एकमेकांना कोण कोणाला झुकायला लावतं याचा प्रयत्न केला जातो. अर्थात त्याच्यामुळे बराच काळ नंतर मनात संशय निर्माण झालेला असतो, तो कायम राहतो. पण तरी देखील काही काळांनी हे भांडण आवर्त घ्यावं लागतं. आणि तीच गोष्ट भारत अमेरिका संबंधांची आहे. या गेल्या काही महिन्यातल्या संघर्षामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या ज्या प्रेम कहाणी जी तयार केली जात होती गेली 25 वर्ष, बिल क्लिंटन भारतात आल्यापासून, मग त्याच्यानंतर जॉर्ज W. बुश, मग बराक ओबामा, मग ट्रम्प पहिला टर्म, जो बायडन, आता ट्रम्प दुसरी टर्म, ही जी 25 वर्षाची कहाणी लिहिली जात होती त्याच्यात अचानक एक ट्विस्ट आला, एक बदल आला आणि त्याच्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न निर्माण झाले. जे विवेक रामास्वामी असतील किंवा JD व्हान्सने आपल्या पत्नीबद्दल वक्तव्य केलं, त्याच्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न की भारतातल्या लोकांना, हिंदू लोकांना खास करून अमेरिकेत बरोबरीची वागणूक मिळेल का. त्यांनी कितीही यश संपादित केलं तरी अमेरिकेतला जो मूळ निवासी, म्हणजे जो 300-200-300 वर्ष राहतो तो वर्ग त्यांच्याकडे आपलं म्हणून बघेल का. दुसरी गोष्ट की हे जे सगळं अमेरिकेचं गलबत थोडं डगमगतंय ते होत असताना ते आपल्या मित्रांनाही आपल्यासोबत घेऊन किंवा मित्रांना आधी बुडवून स्वतः तरण्याचा प्रयत्न करेल का. आणि तसं जर असेल तर आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल. तिसरा प्रश्न याच्यामधनं निर्माण झाला तो म्हणजे भारत ज्याला म्हणतो की आपण विश्वामित्र आहोत, आपण सगळ्यांचे मित्र आहोत, आम्ही रशियाबरोबर आहोत, आम्ही अमेरिकेबरोबर आहोत, आपण चीनबरोबर आहोत, आपण जपानबरोबर आहोत, हे बोलायला ठीक आहे. पण प्रत्यक्षात मात्र आपण एकटेच आहोत का, आपल्याला एकट्यालाच वाटचाल करायची आहे का. अनेक मूलभूत प्रश्न निर्माण झाले. पण ते काळे ढग आता हळूहळू दूर होत आहेत आणि अमेरिकेबरोबरचं असलेलं नातं पुन्हा एकदा मजबूत होण्यासाठी आवश्यक असे संकेत मिळत आहेत. पुढच्या महिनाभरात कळेल की या कहाणीत ही पुन्हा आणखीन एखादं वळण येतं का 26 जानेवारीला ट्रम्प भारतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.